नमस्कार मंडळी, मी कविता. स्वागत आहे तुमचं टेस्टी चव विथ कवितामध्ये. तर आज आपण 4 ते 5 महिना सहज टिकणार असं करंजीचं सारण तयार करणार आहोत. तर या ठिकाणी मी तुम्हाला योग्य प्रमाण तसेच टिप्स व ट्रिक्ससुद्धा सांगणार आहे. त्यामुळे तुमचे सारण अगदी परफेक्ट बनेल. चला तर मग लगेच सुरू करूया रेसिपीला. या ठिकाणी खोबऱ्याचा किस मी 800 ग्रॅम घेतलेला आहे आणि वाटीचे प्रमाण सांगायचं असेल तर हे 8 वाटी खोबऱ्याचा किस आहे. खोबरे घेताना चांगल्या प्रकारच्या क्वालिटीचं खोबरं घ्यायचं आहे. तर आता सर्वात आधी जाड पुडाची आपल्याला कढई घ्यायची आहे आणि खोबऱ्याचा किस सतत हलवत आपल्याला मध्यम आचेवर आपल्याला परतायचं आहे. जास्त प्रमाणात एका वेळी घेऊ नका, थोडं थोडं घालून सतत हलवत भाजायचं आहे. जास्तही आपल्याला ते लालसर करायचा नाही. हलका सोनेरी असे दिसू लागले की आपल्याला खोबरे भाजले असे समजायचं आहे. गॅस हा मंद आचेवरच ठेवा. तर आता खोबरे बघा चांगले भाजलेले आहे. तर आता मी काढून घेते. तर इथं तुम्हाला एक टिप्स सांगते, जास्त लालसर झालं तर सारणाची चव बदलते आणि किंचित हा कडूपणाही येतो. त्यामुळे आपल्याला जास्त लालसर अजिबात करून घ्यायचं नाही खोबरं. तर आता हे खोबरं सर्व मी भाजून घेतलेलं आहे आणि थोडं थोडं करूनच आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया. यानंतर रवा भाजायचा आहे. या ठिकाणी मी 300 ग्रॅम 0 नंबरचा रवा घेतला आहे. रवा शक्यतो बारीकच वापरा. वाटीमध्ये सांगायचं तर 1.5 वाटी हा रवा आहे. यामध्ये 2 चमचे तूप घालून मंद आचेवर हलक्या सोनेरी रंगापर्यंत होईपर्यंत भाजायचा आहे. रवा हलका सोनेरी रंगाचा झाला की त्याचा अप्रतिम असा सुगंध येतो. त्यानंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे व तो थंड होण्यासाठी ठेवायचा आहे. तर आता या ठिकाणी खोबरे व रवा सर्व थंड झालेला आहे. तर आता आपण यामध्ये रवा घालून घेऊया व हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. रवा भाजल्याने सारणाला एकदम छान टेक्स्चर येतं व जास्त टिकाऊपणाही येतो. या ठिकाणी मी साखरेसोबत हिरवी वेलची आणि थोडं जायफळ एकत्र करून मिक्सरमधून बारीक पूड करून घेतली आहे. त्यामुळे सारणाला अप्रतिम स्वाद व सुगंध येतो. या ठिकाणी मी साखर 1 किलो घेतली आहे आणि मिक्सरमध्ये फिरवून बारीक पिट्टीसारखी केलेली आहे. साखर पिट्टीसारखी असावी. दाणेदार साखरेमुळे सारण थोडं ओलसर राहते व लवकर खराब होते. तर या ठिकाणी मी बरोबर 1 किलो साखरेची पूर्णपणे पिट्टी ह्यामध्ये घातलेली आहे. आता हे सर्व चांगले मिक्स करून घ्यायचं आहे. या सारणासाठी हे योग्य प्रमाण आहे. आता उरलेली सर्व पिठी साखर यामध्ये घालून घ्यायची आहे आणि परत एकदा सर्व चांगले मिक्स करून घ्यायचं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये चारोळ्या, ड्रायफ्रूट्स, मनुके हे सुद्धा यामध्ये तुम्ही घालू शकता. आता सारण पूर्णपणे थंड झाल्यानंतर एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवा. फ्रीजमध्ये ठेवायची अजिबात गरज नाही. हे सारण 4 ते 5 महिने सहज टिकतं. हे सारण बनवून ठेवा आणि जेव्हा इच्छा होईल तेव्हा तुम्ही लगेच करंजी तयार करू शकता. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.